शहरात अलीकडे वाढत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेता पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत। सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये रात्री आणि दिवसा अशा दोन्ही वेळा नाकाबंदी करण्यात आली आहे। या दरम्यान संशयास्पद दुचाकी आणि चारचाकी वाहनांना थांबवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे। तसेच वाहन चालकांची ओळख आणि हालचालींची माहिती घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही सुरू आहे। नागरिकांनीही कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक नराळे यांनी केले आहे। चेन स्नॅचिंगचे काही प्रकाराच्या अगोदर दोन तीन ठिकाणी सगळले होते। त्या अनुषंगाने माननीय सीपी साहेबांच्या आदेशाने सकाळी 6 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले। एक अधिकारी 5 लोक जे संशयित वाहने आहेत, चेन स्नॅचिंग करणारे जे इसम असतात त्यासाठी त्यांना नंबर प्लेट गाड्यांना नसतात किंवा संशयित नंबर असे कोणतेही गाड्या असतील आणि त्यासोबत संशयित असे वर्णाचे कोणी इसम मिळून आले, वाहन असे कोणते दुचाकी मिळून आले तर त्यांनी अडवून त्यांच्यावर कारवाई करणं किंवा त्यांची माहिती घेणं आणि चेन स्नॅचिंग आळा घालता यावा ते असे प्रकार घडून येत यासाठी माननीय सीपी साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आले। तिथे चालू आहे। सध्या हद्दीमध्ये या ठिकाणी बैरापटल्या चौकामध्ये नाकाबंदीचं आयोजन सध्या केले आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत एक अधिकारी सोबत 5 अंमलदार आहेत आणि ट्रॅफिकची पण अंमलदार सोबत आहे। त्या ठिकाणी वाहनाची माहिती घेण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी आता आव्हान बाबत बोलतोय तुम्ही। आता या ठिकाणी नागरिकांना आव्हान आहे की सकाळी तुम्ही 8 ते 10 किंवा सकाळी 7 वाजल्यापासून 10-11 वाजेपर्यंत या ठिकाणी चेन स्नॅचिंगचा प्रकार घडण्याचे चान्सेस असतात। तर जाताना महिला असतील किंवा वृद्ध महिला असतील तर त्यांनी ज्यांचे काही दागिने असतात ते शक्यतो घालू नयेत। बाहेर पडताना तुम्ही हद्दीमध्ये फिरता सकाळी वॉकिंगसाठी जातात दागिने वगैरे परिधान करू नयेत आणि असतील तरी पण ते दिसू नयेत आणि सावध राहावे। या ठिकाणी कोणत्याही गोष्टी अशी कधी घटना घडू शकते त्यासाठी सावध असावे आणि असं कुठलाही प्रकार तुम्हाला आढळून आला किंवा संशयित कुठला इसम वाहन मिळून आलं असं आढळलं तर तुम्ही 112 वर कॉल करा किंवा पोलीस स्टेशनला माहिती द्या। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, संभाजीनगर।